तमाम शेतकऱ्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी ही मोठी बातमी समोर येते। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली असून 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात नमो योजनेबाबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता सांगितलेली आहे। 9,26,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीचं बटन दाबून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये नक्की सोडलेले आहेत। हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून या फक्त 12 जिल्ह्यांमध्ये सोडले जात आहेत। शेतकरी मित्रांनो, 2,000 रुपयाचा लाभ सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये नक्की होणार आहे आणि शेतकरी मित्रांना आज नक्कीच आनंद झालेला आहे। सर्व शेतकऱ्यांना आताच पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा जास्त दिवस झालेले आहेत आणि आता जशा वेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 100% 2 ते 3 दिवसात हा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता जर तुम्हाला आज सुद्धा जमा होण्याची शक्यता आहे, कारण या 12 जिल्ह्यांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे आणि सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये लवकरच हप्ता सोडू अशी सुद्धा घोषणा केलेली आहे। आणि डीबीटीचं बटन दाबून तुमच्या खात्यामध्ये आता सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत आणि नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये डीबीटीचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, अशी घोषणा सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये आज 100% नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे। बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज सर्व शेतकऱ्यांना आज नक्की 2,000 रुपयाचा मेसेज येणार आहे। सर्व शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सर्व शेतकऱ्यांना सांगितलेले आहे, आज तुम्हाला नक्कीच मेसेज येऊ। सर्व बँकांना आदेश दिलेले आहेत। आज लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आणि सर्व शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की येईल अशा ओढीने सांगितलेले आहेत आणि शेतकरी मित्र आशेने बसलेले आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि ही योजना अत्यंत चर्चेत असल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 100% 2,000 रुपये सोडले जाणार आहेत। वितरित सुद्धा करण्याची घोषणा केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री साहेबांचा शब्द हा नक्कीच पक्का होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्कीच मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही योजना गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ठेवलेली आहे। हा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात दिलेला आहे आणि ही योजना चर्चेत मोठ्या प्रमाणात येतच आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना आता लवकरच मिळणार आहे। शेतकरी मित्रांना हातभार लागू दे, म्हणजे शेतीच्या कामासाठी थोडासा हातभार लागणे सरकारच्या माध्यमातून चालवण्यात आलेली ही योजना आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळालेलाच आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता अत्यंत रखडल्यामुळे आता शेतकरी मित्रांना वाटू लागलेला आहे की नमो शेतकरी योजना बंद झाली की काय। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये 100% नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणारच आहे। आता नमो शेतकरी योजनेची फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना थोडासा उशिराने हप्ता दिला जात आहे आणि सरकारच्या माध्यमातून आजच सांगण्यात आलेलं आहे, आता सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये 2 तासाच्या आतमध्ये लवकरात लवकर पैसे जमा होतील। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये नक्की पैसे जमा होणार आहेत आपण पाहूयाच। नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे उशिराने सोडण्यात आलेला आहे। लाडक्या शेतकरी मित्रांना आता लवकरात लवकर कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे नक्कीच पाहूया। सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये पैसे येणारच आहेत। ज्या शेतकरी मित्रांच्या खात्यावरती पैसे येत नाही त्या शेतकरी मित्रांना अपात्र केलं जात आहे असं नक्कीच समजूया। सर्व शेतकरी मित्रांनो, आताच देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आताच 2,000 रुपयाचा हप्ता वितरित केलेला आहे। कोणत्या शेतकरी मित्रांना अपात्र केलेले नक्कीच पाहूया। ज्या शेतकऱ्याकडे
5 एकरपेक्षा जास्त जमीन, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न, ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर, सरकारी नोकरीवर असतील अशा घरातल्या नागरिकांनी शेतकरी मित्रांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही आणि ज्यांच्या घरामध्ये सरकारी पेन्शनधारक असतील अशा सुद्धा नागरिकांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही. सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष देऊन बघायचं आहे कोणती जिल्हे आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जात आहे, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे नक्की येणार आहेत. सर्व शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून आताच नमो शेतकरी योजनेचा हप्ता गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी सोडलेला आहे. म्हणजेच आता ही योजनेचा हप्ता गरजू आणि शेतकऱ्यांना आता गरीब जास्त प्रमाणात उपयुक्त ठरतो. कारण शेतीमध्ये मोठमोठ्या प्रमाणात मेहनत करायची असते. त्या मेहनतीसाठी आता शेतकरी योजनेचा हप्ता नक्कीच येणार आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना थोडासा हातभार लागणार आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये 100% आता पैसे जमा होणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% या 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष देऊन बघूया. आपण आता पाहणार आहोत जिल्ह्यांची यादी. सर्व शेतकरी मित्रांनो, त्याच्या आधी आपण 2 ते 3 कामे नक्कीच पाहूया. ज्या शेतकरी मित्रांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्या शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर आपल्या बँक खात्यामध्ये जाऊन लवकरात लवकर बँकेत जाऊन आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे. आणि दुसरं काम बघा, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्डावरती एक वेगळंच नाव आहे आणि एक बँकेच्या पुस्तकावरती एक वेगळंच नाव आहे अशा नागरिकांचं लवकरात लवकर दुरुस्ती करून घेणं गरजेचं आहे. नाहीतर सरकारच्या माध्यमातून अपात्र केलं जात आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी मित्रांचं आधार कार्डवरचं एक वेगळंच नाव आहे आणि बँक खात्यावरचं एक वेगळंच नाव आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांनी लवकरात लवकर दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे. नाहीतर त्याला शेतकरी मित्रांना नक्की पैसे मिळणार नाहीत. लवकरात लवकर जाऊन नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड सर्व शेतकरी मित्रांना कंपल्सरी काढून घेणं गरजेचं आहे. आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची जर तुम्हाला वाटच पाहावी लागत असेल तर लवकरात लवकर ही कामे करणं गरजेचं आहे. कारण सरकारच्या माध्यमातून फार्मची पडताळणी चालू असल्यामुळे थोडासा उशीर झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही 2 ते 3 कामे केलेली आहेत त्यांनाच हप्ता वितरित केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केलेली नाही त्या शेतकऱ्यांना नक्कीच पैसे मिळणार नाही. आपण पाहणारच आहोत. सर्व लाडक्या बहिणींनो, या 12 जिल्ह्यांमध्ये रात्री 12 वाजूपर्यंत DBTच्या माध्यमातून पैसे सोडल्यामुळे 12 वाजूपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना मेसेज येऊ लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश हा नक्कीच खरा ठरतो आणि आज नक्की या 12 जिल्ह्यांची यादी आपण पाहणारच आहोत आणि सर्व शेतकरी मित्रांना नक्कीच पैसे जमा होणार आहेत. कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहेत नक्कीच पाहूया. पहिला जिल्हा आहे बघा, लातूर आहे, अकोला आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, ठाणे आहे, बीड आहे, बुलढाणा आहे, नांदेड आहे, सोलापूर आहे, सांगली आहे. या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा हप्ता वितरित करण्याचे बँकांना आदेश दिलेला आहे. तसेच सर्व शेतकरी बांधवांना 2-3 कामे करण्यासाठी सांगितलेले आहे. तरी सर्व बांधवांनी नक्कीच कामे करणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही. तरी सर्व शेतकरी मित्रांना अनेकदा 2 ते 3 कामे करणं गरजेचं आहे आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ हा नक्की घेणं गरजेचं आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.